हाच तो संकासूर की शंखासूर, ज्याच्यावरून कोकणात सध्या वादाची होळी पेटली आहे आणि झी5 वरील देवखेळ या वेब सिरीजच्या नावाने शिमगा सुरू आहे. कोकणात होळी किंवा शिमग्याच्या सणाला जे नमन किंवा खेळे निघतात, त्यातलं प्रमुख पात्र म्हणजे हा शंकासूर. अंगात काळे कपडे, डोक्यावर उंच शंकूच्या आकाराची काळी टोपी, लाकडी मुखवटा, पांढऱ्या भस्माचे पट्टे आणि लांब पांढरी शुभ्र दाढी. या संकासुराच्या हातात असते ती वेठी, म्हणजे चिंध्यांनी बनवलेली कापडी काठी. नाचता नाचता संकासूर लोकांच्या पाठीवर हातातल्या वेठीचा प्रसाद देतो. पण कोकणात हा मार म्हणजे देवाचा आशीर्वाद मानला जातो. या मारामुळं अनिष्ट शक्तींचा नाश होतो आणि समृद्धी येते, अशी कोकणवासियांची श्रद्धा आहे. तो असुर असला तरी त्याला महाविष्णूचा दैवी अवतार मानलं जातं. पौराणिक कथेनुसार संकासुराने वेद चोरले आणि तो समुद्राच्या तळात शंखात जाऊन लपला. भगवान विष्णूंनी मास्याचा म्हणजे मत्स्यावतार घेऊन त्याचा वध केला असे मानले जाते. कोकणी संस्कृतीनुसार तो एक ज्ञानी, दानशूर, कष्टकरी जनतेचा राजा आहे. तो रक्षकाची भूमिका बजावतो. मात्र झी5 वरील देवखेळ नावाच्या वेबसिरीजमध्ये संकासुराचं खलनायकी चित्रण करून त्याला थेट सिरियल किलर आणि खुनी दाखवण्यात आल्यानं कोकणी माणसाचा संताप झाला. या देवखेळ वेबसिरीजवर कारवाई करण्याची मागणी रत्नागिरी जिल्ह्यातून केली जातीये. याबाबत कोकणी माणसांमध्ये किती रोष आहे हे जाणून घेण्यासाठी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी स्वतः पालशेत गावाला भेट दिली. संकासुराचा खेळ पाहिला. निदान आता तरी पोलीस कारवाई करतील आणि देवखेळवाल्यांचा पोरखेळ थांबेल, अशी अपेक्षा करूया.